हे बघा थोडे अगोदर शेंगदाणे भाजून घेते. कोट नाही राहिला आणि भाजलेले शेंगदाणे पण संपलेत. खाली उपवासाने शेंगदाणे भरपूर लागले. तर आता हे भाजून घेते आणि थोडेसे असे ठेवलेत कच्चे. तेवढे ठेवले, जेवढे बसतील कडे तेवढे भाजून घेते. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर बघा मी तुम्हाला बोलले ना मला गाऊनशिवाय क्लिनिक होणार नाही. मग चेंज केलं सगळं. बाकीचं काय छोटं मोठं ताईंना काढून दिलं, भांडी बिंडी काय होती ते दिलं. आणि आता इथे मी आलेत क्लिनिंग करायला. थोडीशी आज शनिवार आहेत म्हणून थोडी झाडझटक करते. पंखे वगैरे झाडून घेते, पण पुसायचे वगैरे राहिले ते काम माझ्याकडे असते. ते काय ताईंचं वगैरे नसते काय क्लिनिंगचं काम. त्यांचं फक्त आपलं खाली फरशी पुसायची, भांडी घासायची, किचन धुवायचं एवढंच असते ना. हे वरचे कामं सगळं मलाच करायला लागतंय. तसे तर साहेबच करतात, पण कधी आता त्यांना सध्या वेळ नाही भेटत आहे. मग थोडंफार राहील तर मी करते. हे बघा आणून ठेवले, शिडी आणून ठेवली इथे. इथे थोडंसं निर्माचं पाणी घेतलं आहे पंखे पुसायसाठी आणि थोडंसं फर्निचरला पण कपडा मारेल. निर्माचं पाणी घेतलं आहे यामध्ये. तर त्यांना माझी ही चाललेली थोडीशी वरचीवर क्लिनिंग, डीप क्लिनिंग नाही करणार आहे. आता मागेच 15 दिवसापूर्वी आम्ही साहेबांनी मी थोडं क्लीन केलेलं. पण शनिवारचं मी जरा झाडझटक करते. जे घरातले जाळे वगैरे जे आहे ते मी आता AC लावायला चालू केली. म्हटलं थोडंसं AC वगैरे पुसून काढायचं होता. मला शिडीवर चढू देते नाही, पण घरात कोणी नसताना मी असं हे उद्योग करत असते जरा. पण शिडी मला साहेबांनी ही चांगली अशी बनवून घेतलेली, रेडीमेड नाही आहे की जी अशी खूप अशी कमजोर असते. ही साहेबांनी अशी छान मला मजबूत शिडी बनवून घेतलेली आहे. तर बघा इकडे दरवाज्यावरती जो आपलं मनी प्लांट लावला तिकडे असं थोडंसं जाळं वगैरे पकडलं दिसत होतं मला. आणि फोटोवरती काच वगैरे लावलेली दिसत नाही असं, पण एकदम बारीक बघितलं तर खूप असं धूळ वगैरे जाळं दिसत होतं. तर म्हटले चला आता आहे थोडासा वेळ, पटापट जेवण वगैरे झालं होतं. मी त्यासाठीच लवकर उठलेली की आज बघा तुम्हाला मी सांगितलं मी 5:30 वाजता उठली होती. आणि हे सगळ्यांचं आवरून ठेवलं जे आहे ते, आणि मग मी कामाला लागले. तर चालली माझी थोडी अशी छोटी मोठी वरवर क्लिनिंग. हे फोटो वगैरे आमचे फॅमिली फोटो. पहिला मी प्रत्येक दिवाळीला फोटो काढायचो. साहेबांचे माझं, मुलांचे माझे, असं प्रत्येक दिवाळीला आमचं ठरलेलं होतं. पण आता एवढ्या 4-5 वर्षामध्ये आम्ही अजिबात जात नाही बाहेर. हे स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढायचो हे सगळे. तेव्हाच्या अशा आठवणी. खूप मोठा अल्बम वगैरे आहे आपल्याकडे, दाखवेल तुम्हाला. हे इकडे कपाटाच्या वरती खूप धूळ झालेली, ती दिसतच नव्हती. शिडीवर चढले तेव्हा कळलं मला. आणि ह्या सिलिंगचा आणि कपाटांचा थोडासा गॅप आहे तर बघा तिथे पण भरपूर धूळ. हे तुम्हाला मी दाखवते कपाटं खोलून. इकडे सगळे असे काय फायली वगैरे सगळे ठेवलेले आहे, जे कामाच्या वस्तू आहेत त्या. आणि इथे बघा ड्रेसचे माझे बॉक्स ठेवलेले. इकडे माझे साड्यांचे बॉक्स आहे आणि भरपूर साड्या आहे. तुम्हाला तर मी साड्यांचा एक व्हिडिओ देणार आहे. खूप साड्या भरून ठेवलेल्या बॅगी. तर तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ द्यायचा आहे साड्यांचा. मग तुम्हाला सांगते की किती बघा किती गोंधळ आहे, किती बॅगी. झाडून झालं सगळीकडं, झटकून झालं. आता दिसत नाही पण वरती एवढी धूळ बसलेली असते ना. आता सगळं देवाऱ्याच्या वरती तिकडं देवाऱ्यावर हे पडल्यात. उद्या देवारा स्वच्छ करे सगळं आता, कारण पूजा झाली आता नाही हात लावत. इकडचं जेवढं झाड झटक केली का तिकडे देवाऱ्याकडे उडतंय. ठीक आहे आता पटापट पंखे पुसून घेते आणि त्या घरात लावायला घेते. झाडांचं पाणी बघा असं याच्यामध्ये येते. इथे टी व्ही जवळ झाडं ठेवलेत ना, याच्याखाली साहेबांनी प्लेटी ठेवल्या छान, त्यात पाणी जमा होत आहे आणि सोपं झालं आहे. एक दिवस जेव्हा प्लेटी नव्हते सगळं खाली पाणी आलं आणि उशी पूर्ण भिजलेली, तरी असं भारी झालं आणि छान पण वाटतंय. मेन म्हणजे इथे ठेवल्यामुळे पसारा होत नाही, नाही तर खूप गोंधळ करायचे. हे जरा बरं झालं आहे माझ्यासाठी. आणि इथली झाली आता ही सगळी क्लिनिंग. त्या घरामध्ये आता थोडंसं पसारा पडलेला आहे याचा, तिकडे जाऊन. हे निर्माचं पाणी घेतलेलं मी, जे मी बाथरूम वगैरे धुवायला निर्मा घेते, व्हीलची वगैरे लिक्विड पण घेते, पण आज निर्माच घेतलेली सगळ्याला.
तर खालच्या साईडला जाळं असते, दिसत नाही आहे. ओल्या कपड्याने पुसले. आता एक सुका कपडा घेते. सुक्या कपडा व्यवस्थित एकदम क्लीन होऊन जाईल. थोडीशी निरमा घेतली नाही तर चकाचक होऊन जातं बघा. एकदा सुक्या कपड्याने पुसून घेते ना. तर त्यानं मी साफसफाई का करायला घेतली. तसं ना 8 दिवसात दर शनिवारी मी झाडझटक करते थोडीशी, जाळे वगैरे काढते. पण आज म्हटले थोडंसे काम पण लवकर आवरलं. सकाळी लवकर उठलं ना ताईनं, खूप लवकर काम आवरतं. पण बघा सगळेच ताई लवकर उठतील असं नाही. कोणी जॉबला जातात, कोणी काय. आता मी कशी दुपारी 2 तास तरी मी पूर्ण आराम करते. मग मी सकाळी 4ला जरी उठले तरी मला काही प्रॉब्लेम येत नाही आहे. पण ज्या बाहेर जाऊन काम करणाऱ्या ताई आहे त्यांना थोडंसं अवघडच होतं आहे. ठीक आहे. पण ज्या दिवशी क्लिनिंग करायची ना त्या दिवशी थोडंसं सकाळी लवकर उठून जर आपण पटापट बाकीचं आवरलं आणि थोडंसं वेळ इथे दिला ना तर पूर्ण दिवस गोंधळ पण पडत नाही, आपला आराम पण होतो आणि कामं पण होतं आणि घर पण एकदम चकाचक होतं. मी तुम्हाला नंतर शेवटी दाखवेल. बघा एवढं स्वच्छ घर झालेलं आणि एवढं प्रसन्न वाटत होतं. मेन म्हणजे साफसफाई केल्यावर एवढं पॉझिटिव्ह वाटतं ताईंनी, खूप पॉझिटिव्ह. पंखे बघा एकदम चकाचक झाले, असे तेलकट झालेले, एकदम स्वच्छ झाले निरमाच्या पाण्याने. आणि मला तर बरं वाटलं एकदम असं की ठीक आहे. थोडं दमायला होतं, दुसऱ्या दिवशी थोडंसं थकवा पण जाणवतो की खूप आदल्या दिवशी काम झालेलं असतं. पण एक समाधान पण लागतं की आपण घरं क्लीन केलेत म्हणून. आणि साई पण मदत करतात मला, प्रत्येक वेळेला ते मदत करतात. पण आता हल्ली त्यांना टाईम नाही आहे आणि असं वाटतं चला ठीक आहे जेवढं माझ्याकडून होतं तेवढं मी करते. आणि नाही जेव्हा होतं तेव्हा तेच करतात, मग मी बिलकुलच नाही काही करत. तर बघा इकडचे कपाटं मी फक्त सुक्या कपड्याने पुसून घेतले. हे पण तुम्हाला दाखवत होते की स्लायडिंग आहे, पण ते खोलत नाही, घट्ट बसले सामानाने. फक्त इकडे वरती ह्या कपाटांना मी सुका कपडा मारला आहे आणि पंख्याला निरमाच्याने पुसून घेतले. पुन्हा हा फॅन पण इकडचा खूप घाण झालेला याच्या रूममधला. ह्यात हेल्मेट यायचं 3 हेल्मेट यशला. एकाच्यामध्ये गाणे ऐकायला, एकाच्यामध्ये कॅमेरे लावायला. बघा युट्यूबला जो व्हिडिओ टाकतोय कॅमेरे लावण्यासाठी, एक नॉर्मल जायसाठी. 3 हेल्मेट यशने अडचण करून ठेवली घरामध्ये. काल तिकडचा कट्टा दाखवला, सेम कट्टा इथे पण तसंच बनवून घेतलेला स्टोरेज. याच्या पण सिंगल गाद्या आहेत, याचे कवर धुवायला काढले त्याचे आणि ह्या गाद्याचे कवर मी काल धुवायला काढले सगळे. इकडचं दाखवलं नाही. गाद्यांच्या खाली अशी डांबर गोळ्या टाकून ठेवते. याला पण आतमध्ये बघा असे गाद्या आहेत आणि वरतून असे कवर, याच्या वरतून पण एक कवर. काल ते मी सगळे धुवायला काढलेत. ओरिजिनल गादी आहेत आतमध्ये, खराब नाही म्हणून असे वरचे वर कवर लावत असते. बेडशीट जेव्हा जुने होतात ना त्या बेडशीटांचे कवर शिवून घेते. अशा गाद्याच कोण ठेवले. आता हे टाकते बेडशीट. हे बेडशीट एवढं भारी आहेत ना, या अजिबात जमा नाही होते. आता मला या ज्वेलर्सने पण असं छान एक दिलंय, पण ते जरा कलर त्याचा एकदम लाईट कलर आहे, घाण होतं. म्हणून डार्क कलरचं हे टाकते इथे. याचा रोल लागतो त्याला असं, हा रोल पाहिजे असतो. अंथरूण वगैरे तिकडे ठेवून दिलेत आणि आता मी खाली झाडू वगैरे मारून घेते. तर ताईने बघा मी वरती फॅन, AC सगळं पुसून घेतलं. भिंती फक्त झटकून घेतल्या. कपाटाला थोडासा कपडा मारलाय, सुका कपडा मारलाय. चक्की वगैरे पुसून दरवाजे पुसले. मेन म्हणजे तर हे दरवाजे पुसले, हा आणि हा तिकडचे राहिले ते उद्या पुसणार. हे दोन्ही दरवाजे पुसलेत बघा, चकाचक वाटतायत. हे वेटचं मशीन इथंच ठेवतो यश. बघा असं सगळं क्लीन केलेत मी. तर जाईन तुम्हाला मी खूप बेकार अवतारामध्ये भेटते. असू द्या, पण क्लिनिंग केली म्हटलं मी अशीच राहणार. आता बघा मी तुम्हाला सुरुवात करताना दाखवलं 11:45. आता बरोबर 1:30 वाजलाय. 1:30 वाजता माझं काम झालंय. दाखवलं मी फक्त 5-10 मिनिटाचंच दाखवलंय.
का तर ते सगळं कॅमेरा इकडे तिकडे करायला मला खूप त्रास होत होता. मी फक्त थोडंसं मेनच तुम्हाला दाखवलं. सगळी डीप क्लिनिंग करून घेतली. म्हणजे भिंती वगैरे पुसल्या नाही, फक्त झाडझटक केली आणि बाथरूम वगैरे क्लीन केली. मेन म्हणजे आता पुन्हा दम लागलाय बघा ताईंनो. मी खाली वाकून जर कामं केले ना तर मला दम लागतो. आणि साहेबांनी रात्री ही जीन्स आणली, परवाच घेतलेली पण त्यांच्याकडे अल्टरला दिलेली. ते दादा खूप छान आहे, दादाला त्यांचं दुकान आहे, खूप छान आहे. तुम्हाला दाखवते मी क्लिनिंग. हे बघा सगळं मी असं हे क्लीन करून घेतलं, हे पुसून घेतलं. हे काही दाखवलं नाही. पंखे वगैरे बघा, पंखे लाईटी वगैरे जेवढं जमेल तेवढं मी स्वच्छ करून घेतलं. AC वगैरे हे बघा, लाद्या वगैरे सगळं पुसून झालंयत. इकडे जे देवाची भांडी घासली वरच्या वर इथेच ठेवली मी. इकडचं सगळं क्लीन करून घेतलं. हे काचा वगैरे फोटो पुसून घेतले कपड्याने. AC बघा चकाचक झाली ते एकदम. आता कालपासून लावायला लागले AC, पण राहिले फक्त लाफिंग बुद्धा माझ्याकडून चुकून राहिले तिथे. असू द्या, त्यांना नंतर काढेल. हे बेडशीट मी कालच बदललं आहे म्हणून मी काढलं नाही. सगळं इकडचं क्लीन केलं आहे. आणि पाटा वापरत नाही, पण तरी त्याला चांगलं मी घासून ठेवलं. मी पाटा काही वापरत नाही आहे, पण ठेवला इकडे उन्हामध्ये. यशने आणून ठेवला. यश आता जेवून गेला. हे बघा असं घर झालं आहे आपलं क्लीन एकदम. टाकी भरली, त्याचा पाण्याचा आवाज येतो आहे. हे बघा असं आपलं मस्त झालं चकाचक एकदम. आता हे झाली घरांची क्लिनिंग. तुम्हाला दाखवली मी तुम्हाला. मी तुम्हाला बाथरूमची क्लिनिंग कधीच दाखवली नाही आत्तापर्यंत. आपले बाथरूम वगैरे मी तुम्हाला कधीच दाखवले नाही. पण मी शनिवारी बाथरूम वगैरे दोन्ही पण, टॉयलेट बाथरूम दोन्ही पण स्वच्छ करत असते. आणि रोज मी सकाळीच धुते, पण आता तिची डब्यामुळे मला वेळ नाही भेटत आहे ना. ज्यावेळेस तिची सुट्टी असेल त्यावेळेस मी सकाळची बाथरूम धुते. सगळं क्लीन झालंय. तुम्हाला मी बाथरूम दाखवते आपलं. पहिलं तर ताईनं माफी असावी आहे, मी तुम्हाला कधी आता पण बाथरूम दाखवलं नाही. पण मी का सांगते की म्हणजे असं कोणाला कुठल्या तरी ताईंना, आता मागे मी क्लिनिंग दाखवली त्यांना आवडलेलं की असं मध्ये मध्ये दाखवत जा. आणि हे शनिवारचं रुटीनच आहे माझं. दर शनिवारी, शनिवार रविवार जसा वेळ भेट, रविवारी जास्त नाही, यश घरात असतो ना, जास्त क्लिनिंग नाही काढत मी, तो झोपलेला असतो. पण शनिवारचं हे माझं ठरलेलंच आहे. तुम्हाला दाखवते बाथरूम आपलं. हे बघा, पहिला तर हा आपला दरवाजा आहे बाथरूमचा. हा तुम्हाला व्हिडिओमध्ये नेहमीच दिसतो बघा. एकदम क्लीन केला, क्लीनच असतो. मी 8 दिवसाला याला कपडा मारत असते. हे आपलं फ्लोरिंग, आता ही लाईट चमकते, ब्लॅक कलरचं खाली फ्लोरिंग आहे. आणि ह्या पूर्ण भिंती बघा मी अशा घासून काढते. सगळं स्टाईल आहेत ह्या. इथे हायलायटर एक लावलेलं आहे, आता तुम्हाला मीच दिसेल त्यामध्ये. एक हायलायटर लावलेलं आहे. हे नळ वगैरे बघा एकदम चमकते आपले नळ. कारण मी आता 2 वर्षापासून येते बघा, 2 वर्ष होऊन गेले, पण नळ बघा माझे अजिबात गंजलेले नाही, कुठं काहीच झालेलं नाही बघा. तुम्ही नळ एकदम चकाचक आहेत आपले. आणि सर्वात म्हणजे मशीन इथं पाण्यात असते. मशीनला खूप डाग पडतात आहे ना, पण मी बघा मी दिसते तुम्हाला त्यात, पण मी क्लीन ठेवते, एकदम क्लीन ठेवते. 8 दिवसातून एकदा चांगलं साबणाचा कपडा घेते आणि मशीन मी पुसते. आणि बघा आता पहिला आपल्या इथं ह्या भिंतीला होता एक मोठा असा आरसा, तो काढला आणि दुसरा बनवून घेतला. आता जेव्हा काम चालू होतं, मी दिसते ताईंनो क्षमा करा, माझा अवतार बेकार आहे. आणि हा इकडे कसा मोठासा आरसा लावून घेतला, इकडे पोरांना लागतो, पूर्ण एक भिंतभर आरसा लावून घेतलाय. आणि हे बघा इकडे हे माझं रोजचं जे लागतं, प्रत्येकाचं वेगळं वेगळं. यात लादी पुसायची निरमा असते आपली. आणि इथे ही ब्लिचिंग पावडर, ही काल टाकून ठेवलेली बाथरूमांमध्ये मी, नुसतं पाण्याने धुतलेले. हे सनीचं जे आहे ते आपल्याला फिनेल वगैरे लागतं बघा. हे टोटली कपड्यांचं एरियल, वॅनिश, रिन्स आला, कम्फर्ट, हे माझे शॅम्पू. आणि हे सगळं कोलगेट, ब्रश, कोणाचं फेसवॉश वगैरे. हा फेसवॉश मी वापरते ताईंनो, मला कोण कोण विचारत होतं. हा दीदी वापरते, हा मी वापरते. आणि यशचा छोटा आहे, कुठं ठेवला मी, हां यश तो हा वापरतो कुठला तरी. आणि साहेबांना काही लागत नाही ते आपलं साबणावर काम चालवतात. पडतंय बघा, हे सगळं असं ठेवलेलं असतं इकडे, ज्याला जे पाहिजे ते घेतात. हे बघा हे आपलं दुकान आहे तिथे. आणि इकडे हे ब्रश ठेवायचं सगळ्यांचं, एक्स्ट्राचं कोलगेट. आणि मी जे साबण ठेवतो वेगवेगळे साबण आहेत, दीदी आणि मी बॉडी वॉश लावतो. आणि हे हा दादाचा साबण साहेबांचा आहे. याच्या खाली मी असं ही पार्सलच्या डब्यांचं झाकण येतं ना ते ठेवते, म्हणजे चिकट होत नाही बघा. मग्गा वगैरे घासून या काचा लावून घेतलेल्या आपण इथे, असं सगळे असं बघा या काचा लावून घेतल्या. इथे ब्रश, कपडे घासायचा ब्रश वेगळा, बाथरूम घासायचा ब्रश वेगळा, बाळदान घासायचा ब्रश वेगळा. आणि असं मी हे सगळं ठेवते. हे टब बादल्या घासायला साबण लागतो. भिंती वगैरे बघा. आणि एकदम सगळं आता हे ओलं आहे म्हणून असं वाटतंय, एकदम सगळं पूर्ण मी पाणी टाकून धुतलेलं इकडे बघा वरती.
शॉवरला मी लिक्विड लावलं नाही आहे. मी हे लिक्विड लावते बघा. हे दोन्ही लिक्विड आहेत ना, नळांना हे लिक्विड लावते मी. साहेबांच्या मित्रांनी दिलेली आहे मला, तर याला लावायचं राहिले. आणि असा हा दरवाजा इकडे, हे आपलं गिझरचं बटन, इथे गिझरचं बटन, इथं मोटरचं बटन, इथे ॲडजस्ट फॅनचं बटन, हे बघा. आणि हे जिथं गिझर लावले ती लाईट आहे, ते लाईटचं बटन आहे तिकडे. ही अशी विंडो येते बघा. इकडे हा झाडू इथेच ठेवते का, तर रोज झाडू मारावा लागतो. ताई मारून घेतात. हे बघा एकदम चकाचक सगळं झालेलं आहे. बाथरूमचा पाठून दरवाजा हे बघा, जसा पुढे आहे तसाच पाठी पण आहे बघा. ताईंना कोणाला जर वाईट वाटलं असेल तर मला क्षमा करा, असं म्हणजे बाथरूम वगैरे दाखवलं तर. पण मी असं का दाखवलं की ज्या ताईंना असं वाटतं की, आणि हे सगळं मी काय करते, सगळे घरातून गेले ना आपल्या आपल्या कामांना, तेव्हा मी काम करते बघा. मी 5:30ला उठले, 5:30 नंतर सगळं करून घेते. ज्याला जे जे पाहिजे ते 2-3 भाज्या, 3-4 पण भाज्या होतात, ते सगळं प्रत्येकाचं वेगळं करून ठेवायचं. म्हणजे कोणी अचानक आलं तर मी आपल्या ह्या कामांमध्ये, आणि कोणी मला बोललं हे दे ते दे काय, तर ते नाही. दिदी जाती, साहेब जाता, येत जातो, काही प्रॉब्लेम राहत नाही, निवांत. मग आता बघा मी आता 1:45 व्हायला आले, निवांत अगदी. आता फक्त अंगावर पाणी घेणार आणि त्यानंतर जेवणार. खूप दमले, खूप. 11:15 आता कंटिन्यू काम चालू आहे. तर चला ताईंनो, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा. आणि टॉयलेट नाही दाखवत. टॉयलेटमध्ये आपल्या इथं कमोडच आहे, एकच आहे आपल्या इथे कमोड. मग ते स्वच्छ वगैरे सगळं करून झालंय म्हणून अंगावर पाणी घ्यायचं का, तर संध्याकाळी पुन्हा दिवाबत्ती लावायला लागेल म्हणून. तर चला ताईंनो, आता या व्हिडिओला इथेच थांबवते मी, आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.